मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा विजय झाला, पण महापौर कोणाचा होणार हा प्रश्न मात्र कालपर्यंत अनुत्तरित होता. सगळ्यांना वाटत होतं भाजपकडे जास्त जागा आहे, म्हणजे भाजप महापौर पद सोडणार नाही. पण निकालानंतर काही तासातच एकनाथ शिंदेंनी आपल्या विजयी नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये हलवण्याचा आदेश दिला आणि इथूनच सगळा खेळ बदलला. मुख्यमंत्री देशाबाहेर होते. सगळ्यांना वाटत होतं ते परत आल्यानंतर निर्णय घेतील, पण काल मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत एक असा गुप्त डाव टाकला गेला की ज्यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार याचं पूर्ण चित्रच उलटलं. कालपर्यंत जे अशक्य वाटत होतं ते अशक्य वाटायला लागलं आणि महापौर पदासाठी एक असं वेगळं नाव समोर आलं ज्याचा कोणी कधीच विचार केला नव्हता. मग मध्यरात्री मुंबईमध्ये असं काय घडलं की ज्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. भाजप, शिंदे आणि ठाकरे हे 3 खेळाडू होते, पण इथे सगळ्यात मोठी चूक झाली, कारण की काल रात्री एक असं नवं नाव चर्चेत आलं. हे नाव कोणत्या बातमीत नव्हतं, कोणत्या सर्वेक्षणात नव्हतं, कोणाच्या यादीत नव्हतं. हे असं वेगळं नाव होतं की हे आल्यानंतर सत्ताधाराच्या गोट्यात खरी अस्वस्थता सुरू झाली. काल मध्यरात्री एक असा गुप्त सौदा झालाय की जो ऐकून मुख्यमंत्र्यांना देखील मोठा धक्का बसलाय. मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी, जिथे समुद्रांच्या लाटाप्रमाणे राजकारणी कधी शांत नसतं. पण काल मध्यरात्री असं काहीतरी घडलं की ज्याने महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला हादरून सोडलं. काल रात्रीपर्यंत असं वाटत होतं मुंबईवर भाजपाचा झेंडा फडकणार किंवा एकनाथ शिंदेचा कोणतरी उमेदवार महापौर म्हणून बसणार. पण जे वेगळंच नाव समोर आलं ज्याचा कोणी कधीच विचार केला नव्हता. अशा काही हालचाली झाल्या की ज्या पाहून मुख्यमंत्री चक्रावले. एका रात्रीत सगळं चित्र पलटलं. आज मुंबईच्या गल्लीच्या बोळापासून ते मंत्रालयापर्यंत एकच प्रश्न विचारला जातोय की हे नवं नाव नेमकं कोणाचं आहे. मग खरंच मुंबईचा महापौर कोण होतोय? भाजप एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा होतोय की उद्धव ठाकरे आणि यांची शिवसेनेची युती होते? कोणता तो रात्री सौदा झाला, कोणता डाव टाकला गेला की ज्यामुळे सगळी गणित बिघडली? मग काल रात्री नेमकं असं काय घडलं? कोणता सौदा झालाय? कोणतं वेगळं नाव महापौर पदासाठी समोर आले? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्रासहित देशात गाजलेली निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक. BMC चे निकाल लागले. मुंबईत एक जल्लोष सुरू झाला. 227 जागांपैकी 79 जागा या त्या ठिकाणी भाजपला मिळाल्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. आता सरळ सरळ बहुमत आलं होतं. 114 जागा लागत होत्या, पण दोघांच्या मिळून 118 भरत होत्या. आता खरं तर तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर महायुतीची सत्ता आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात एक शब्द वापरला होता, तो म्हणजे मुंबई का महापौर मराठीच असेल. पण खरा सत्ता संघर्ष तिथून सुरू झाला. विजयाचा गुलाल उधळला जात होता, पण त्या गुलालाच्या मागे सत्तेची खरी खेळी आता रंगू लागली होती. भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करत होते, पण दुसरीकडे वर्षा आणि सागर या दोन्ही बंगल्यांवर दिवे रात्रभर विझले नव्हते. विजयाची खात्री असताना अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा आदेश दिला की ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली. निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना त्यांनी तातडीनं मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये हलवण्याचे आदेश दिले. खरं तर ही घटना 48 तासापूर्वीची होती, पण काल रात्री जे घडलंय, काल असा गुप्त सौदा झालाय की ज्याने सगळं चित्रच पलटलं. खरं तर या प्रकरणाची सुरुवात जी होती ती त्या दिवशी झाली होती जेव्हा एकनाथ शिंदे यांनी 29 विजयी उमेदवारांना हॉटेलमध्ये हलवण्याचे आदेश दिले होते. आता सगळ्याला सरळ सरळ दिसत होतं की भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत, त्यामुळे कोणता तरी एखादा महापौर होणार. पण शिंदेंनी हा वेगळाच निर्णय घेतला, ज्यामुळे खरं तर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. आता लोकांना वाटत होतं शिंदे काहीतरी प्लॅनिंग करतात, शिंदे काहीतरी गेम करणार. मुख्यमंत्री दाओसला निघून गेले होते, मुख्यमंत्री परदेशी होते, ते अजून 2 दिवस तरी येणार नाहीत. पण काल मध्यरात्री त्यांच्या अनुपस्थितीत एक असा विचित्र सौदा झालाय, त्यामुळे असं एक वेगळंच नाव महापौर पदासाठी समोर आलं की ज्याचा कुणी आयुष्यात विचार केला नव्हता. भाजपला सुरुवातीला वाटलं होतं की आपला बहुमताचा आकडा जवळ आहे, त्यामुळे आपल्याला सत्ता स्थापन करणं सोपं आहे. पण एकनाथ शिंदे यांनी आपली बार्गेनिंग पॉवर ओळखली आणि ते त्या ठिकाणी आता मोठा सौदा काल करणार होते. महापौर आपलाच होणार अशी जिद्द आता शिंदे गटांनी धरली होती. तर राज्यात मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे, तर मुंबईचं महापौरपद शिवसेनेकडे असायला हवं, हा शिंदेचा रोख होता. हॉटेलच्या त्या बंद खोलीमध्ये अशा गुप्त खलबत सुरू झाल्या होत्या. कोणाला वाटत होतं की त्यांना कदाचित शिंदेला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही त्यांना का हॉटेलवर हलवले, तर त्यावेळेस ते म्हणाले की जे उमेदवार आहेत ते थकले असते, तर त्यांना थोडीशी रिफ्रेशमेंट म्हणून तिथे पोहोचवलं गेलंय. पण इकडे महाराष्ट्रामध्ये वेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
होत्या, चर्चा इतक्या भयानक होत्या की त्यामुळे आता एक असंच वेगळं नाव समोर आलं, एक असा गुप्त सौदा झाला जो संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाला नव्हता. भाजपला जर महापौर करायचा असेल तर शिंदेची मदत घ्यावी लागणार हे शिंदेनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी आपलं महत्त्व सिद्ध करण्यासाठी या निकालानंतर अतिशय विचित्र घडामोडी घडल्या. त्यामुळे पण कालचा सौदा जो होता त्याचा कोणी विचार केला नव्हता. भाजपला महापौर होण्यासाठी भाजपनं नाकेबंदी सुरू केली होती. अर्थातच बहुमत त्यांच्याकडे होतं, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मुंबईत त्यांचं नाव आलं होतं. पण शिंदेंनी आपले उमेदवार एका हॉटेलात नेले आणि त्यामुळे इकडे रस्सी खेच सुरू झाला. पण इकडे उद्धव ठाकरे यांनी एक वेगळंच वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंनी एक असं वाक्य वापरलं की ज्यामुळे काल रात्रीचा तो सौदा झाला असं मानलं जाते. काल एक महत्त्वाची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये मातोश्रीवरून एक अशी बातमी आली की ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गोटामध्ये प्रचंड त्या ठिकाणी खळबळ उडाली होती. ठाकरे हे ब्रँड आहेत हे त्यांनी आधीच दाखवून दिलं होतं, कारण की 65 जागा यांनी जिंकल्या भाजपने. तसेच शिंदेच्या शिवसेनेने प्रचंड नाकेबंदी केली असताना देखील ठाकरेंच्या शिवसेनेने प्रचंड मोठं बहुमत मिळालं हे लोकांना माहिती होतं. पण त्यांनी उद्धव ठाकरेंनी एक वाक्य वापरलं, ते वाक्याने सगळा देशच त्या ठिकाणी हादरला. हे वाक्य होतं की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आमचाच होऊ शकतो. आता देव म्हणजे कोण हा प्रश्न सगळ्यांना पडलाच होता. इकडे मुख्यमंत्री दावोसला म्हणजे स्वित्झर्लंडला गेले होते. एकनाथ शिंदे आता काल रात्री हॉटेलमध्ये जाणार होते आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांची भेट घेणार होते. एकनाथ शिंदे जेव्हा हॉटेलमध्ये गेले त्यांचे उमेदवार किती होते, त्याच वेळेस एक असा गुप्त गोष्ट घडली, एक अशी घडामोड घडली की ज्यामुळे सगळ्या मुंबईचं वातावरणच बिघडणार होतं. रात्रीचे 3 वाजले होते. मंत्रालयासमोरील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस देखील गंभीर चिंतेत मग्न होते. त्यांच्या डोक्यात मुंबईच्या विकासाचं स्वप्न, भाजपचा पहिला महापौर बसवण्याची जिद्द होती. खरं तर ही घटना 48 तासाच्या आधीची होती. मुख्यमंत्री ज्यावेळेस स्वित्झर्लंडला जात होते त्यांना त्यावेळेस माहिती होतं की महापौर आपला महायुतीचाच बसणार आणि त्यामध्ये भाजपचाच बसणार होता. पण ते स्वित्झर्लंडला गेले, त्यांना वाटलं नव्हतं की पाठीमागे असा काहीतरी विषय होईल. शिंदेचे नगरसेवक हॉटेलमध्ये असणं, ठाकरेंनी अगदी ते भयानक वाक्य वापरणं, खरं तर या निवडणुकीला आता वेगळं वळण लागणार होतं. रात्रीच्या अंधारात एक असा गुप्त सौदा चालू होता आणि त्या सौद्यात काय घडलं हळूहळू आता सत्य उलगडायला लागलं होतं. पहिली शक्यता आता अशी वर्तवली गेली आहे की भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भाजप आता आपला अधिकार वापरू शकतं. आपला अधिकार जो बहुमताचा अधिकार आहे आणि ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांचाच महापौर होतो हे इतिहास ओरडून ओरडून सांगतोय. मग ज्यामुळे आता शिंदे प्रचंड आक्रमक जरी असले तरी भाजपचे तेजस्वी घोसाळकर, मकरंद नार्वेकर यांच्यासारख्या नावांची चर्चा आता सुरू झालेली आहे. पण दुसरीकडे एक अशी शक्यता आहे की ज्यामध्ये महायुतीमध्ये फूट पडू नये म्हणून 50-50% कालावधीचा फॉर्म्युला अंमलात आणला जाऊ शकतो, ज्यामुळे 2.5 वर्ष भाजपाचा महापौर आणि 2.5 वर्ष शिंदेच्या शिवसेनेचा महापौर असू शकतो. हाही तोडगा त्यामध्ये निघू शकतो. आणि तिसरी सगळ्यात भयानक शक्यता आहे की ज्यामुळे सगळा महाराष्ट्र हादरून जाऊ शकतो, ती म्हणजे की उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि काही अपक्ष एकत्र आले आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही नगरसेवक जर पुन्हा मातोश्रीकडे वळाले तर एक नवीन अशी तिसरीच आघाडी निर्माण होईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कोणीतरी महापौर पदावर बसू शकतो. तर अशा प्रकारची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. आता BMCच्या महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जर आपण बघायला गेलं तर 23 जानेवारीच्या आसपास काहीतरी याच्यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. तर आता तुमचं नेमकं काय मत आहे? वर सांगितलेल्या शक्यतापैकी कोणती शक्यता होऊ शकते? जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महापौर झाला तर कोणत्या व्यक्तीला सगळ्यात जास्त वाईट वाटेल आणि कोणाला जास्त आनंद होईल? एक नाव नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.